नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आयन कॉन्डॉर ही एक ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटर्जी शिकवणार आहे। ह्यामध्ये आपण पहिल्यांदा स्ट्रॅटर्जीचे रूल्स समजून घेणार आहोत। नंतर ही स्ट्रॅटर्जी करण्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली कॅपिटल किती लागणार आहे ते बघणार आहोत, ज्याला आपण मार्जिन असं म्हणतो। नंतर ही स्ट्रॅटर्जी केल्यानंतर आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट किती होऊ शकतो हे देखील आपण बघणार आहोत। आणि सगळ्यात शेवटी जर मी ही स्ट्रॅटर्जी केली तर मला जिंकण्याचे चान्सेस किती आहेत, म्हणजे आपल्या टेक्निकल लँग्वेजमध्ये आपण त्याला प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट असं म्हणतो। तर ह्या चारही गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मी पहिल्यांदा तुम्हाला ह्या स्ट्रॅटर्जीचं ग्राफिकल प्रेझेंटेशन दाखवणार आहे आणि नंतर ही स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सेन्सिबल या सॉफ्टवेअरमध्ये करून दाखवून त्याच्यात हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला दाखवणार आहे। तर एवढंच नसून मी तुम्हाला जर ही स्ट्रॅटर्जी आपण शॉर्ट स्ट्रँगल केली असती तर त्याच्यामध्ये काय फरक झाला असता ते देखील दाखवणार आहे। तर आता जास्त वेळ वाया न घालवता मी तुम्हाला माझं स्क्रीन शेअर करतो। आता आयन कॉन्डॉरचे जे स्ट्रॅटर्जी आहे त्याचे रूल्स असे आहेत। सपोज आपण उदाहरण धरूया की हिंदुस्तान युनिलिव्हर जो आहे त्याची करंट मार्केट प्राइस जी आहे ती 2390 चालू आहे। तर आपण काय करणार आहोत, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आउट ऑफ द मनी कॉल विकणार आहोत। आउट ऑफ द मनी कॉल म्हणजे जो करंट मार्केट प्राइस आहे त्याच्या वरच्या स्ट्राईक प्राइसचा कॉल आपण विकणार आहोत। आणि फार आउट ऑफ द मनी कॉल म्हणजे त्याच्या देखील वरचा स्ट्राईक प्राइसचा आपण कॉल बाय करणार आहोत। त्याचप्रमाणे आउट ऑफ द मनी पुट म्हणजे करंट मार्केट प्राइसपेक्षा खालचा जो स्ट्राईक प्राइसचा पुट आहे त्याचा आपण पुट विकणार आहोत। आणि फार आउट ऑफ द मनी पुट आपण बाय करणार आहोत। फार आउट ऑफ द मनी पुटचा अर्थ असा होतो की जो तुम्ही OTM पुट विकलेला आहे त्याच्या देखील खालच्या स्ट्राईक प्राइसचा पुट आपण बाय करणार आहोत। ही थोडक्यात झाली तुमची आयन कॉन्डॉर ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटर्जी। आता ही शॉर्ट स्ट्रँगलपेक्षा कशी वेगळी आहे, तर शॉर्ट स्ट्रँगलमध्ये आपण फक्त आउट ऑफ द मनी कॉल आणि आउट ऑफ द मनी पुट विकतो, पण ह्याच्यामध्ये मात्र आपण त्याच्या वरचे कॉल म्हणजे जो विकलेला कॉल आहे त्याच्या वरच्या स्ट्राईक प्राइसचा कॉल बाय करतो आणि जो पुट आपण विकलेला आहे त्याच्या खालच्या स्ट्राईक प्राइसचा आपण पुट बाय करतो। तर अशा रीतीने आयन कॉन्डॉरमध्ये तुमच्या 4 ऑर्डर असणार आहेत, 2 कॉल आणि 2 पुट। त्यापैकी 1 कॉल आणि 1 पुट सेल असतील आणि 1 कॉल आणि 1 पुट बाय असतील। तर ही झाली आयन कॉन्डॉरची स्ट्रॅटर्जी। आता मी तुम्हाला सेन्सिबलमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये ही स्ट्रॅटर्जी करून दाखवणार आहे आणि त्याचे मार्जिन किती लागतं आहे त्या स्ट्रॅटर्जी करण्यासाठी, त्याच्यानंतर मॅक्सिमम प्रॉफिट किती होऊ शकतो आणि नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट, या 3 पॅरामीटर्स तुम्हाला या स्ट्रॅटर्जीचे दाखवणार आहे। आता हे जे आहे हे हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये आपण सेन्सिबलमध्ये पोझिशन क्रिएट केलेली आहे। यामध्ये आपण 2540चा कॉल विकलेला आहे आणि 2600 रुपयाचा कॉल बाय केला आहे। त्याचप्रमाणे 2300चा पुट विकलेला आहे आणि 2240चा आपण पुट बाय केला आहे। आणि आपण टोटल जो प्रीमियम कलेक्ट केलेला आहे तो आहे ₹5.05। आता जर तुम्ही बघितलं तर हिंदुस्तान युनिलिव्हरची लॉट साईज आहे 300ची, म्हणून आपण जर टोटल प्रीमियमला ₹5.05 जर 300नी गुणलं तर आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट जो होणार आहे तो 1515 एवढा होणार आहे। आता ही स्ट्रॅटर्जी करण्यासाठी तर आपल्याला किती मार्जिन लागतं आहे, तर इथे तुम्ही बघू शकता की 65,000 रुपये मार्जिन तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी करण्यासाठी लागणार आहे। आता 1515 रुपये मिळणं 65,000च्या गुंतवणुकीला म्हणजे ते झाले
2.3%. म्हणजे ही स्ट्रॅटर्जी करून तुम्हाला एका महिन्यामध्ये 2.3%, टू बी व्हेरी प्रिसाईज, आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना 15 नोव्हेंबर आहे आणि एक्सपायरी जी आहे ती 28 नोव्हेंबरला आहे. म्हणजे आपल्याकडं फक्त 13 दिवस आहेत. तर 13 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या 2.3% पैसे मिळू शकतात. व हे जिंकण्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे, तर POP आपण त्याला म्हणतो, तर 81% एवढी प्रॉबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट आहे. त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही ब्रेक इव्हन पॉईंट्स बघितले तर तुम्हाला असं लक्षात येईल की करंट मार्केट प्राईस म्हणजे 2389 पासून जी खालची लेवल आहे म्हणजे पुट साईडची ती जवळपास 3.9% खाली आहे आणि वरची जी कॉल साईडची लेवल आहे ती आहे 6.5%. तर अशा रीतीने आपण आयर्न कॉन्डोर ही पोझिशन क्रिएट करून 2.3% प्रॉफिट कमवू शकतो. आता जर आपण हे बाय केलेले हेजेस काढून टाकले तर ही स्ट्रॅटर्जी कन्वर्ट झाली शॉर्ट ट्रायंगलमध्ये आणि शॉर्ट ट्रायंगलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 3000 रुपये प्रॉफिट होऊ शकतो, जे की तुमच्या गुंतवणुकीच्या 2.5%. जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला मार्जिन रिक्वायरमेंट जी आहे ती 1,20,000 रुपये झाली. पण जर तुम्ही हेजेस बाय केले तर तुमची मार्जिन रिक्वायरमेंट जवळपास निम्म्याने कमी होती. तर आयर्न कॉन्डोर केल्यामुळे तुम्हाला मार्जिनचा बेनिफिट मिळतो आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे तुमचा लॉस जो आहे तो मॅक्सिमम लॉस तो लिमिटेड होतो. पण जर तुम्ही शॉर्ट ट्रायंगल केलं तर इथे मात्र तुमचा लॉस हा अनलिमिटेड होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण आज आयर्न कॉन्डोर ही एक ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटर्जी बघितली, ज्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट किती होऊ शकतो हे दाखवलं आहे, मार्जिन रिक्वायरमेंट काय आहे ती दाखवली आहे आणि प्रॉबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट देखील आपल्याला ट्रेड टाकायच्या अगोदर कळू शकतं. मी आशा करतो की तुम्हाला ही ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटर्जी समजली असेल आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.